नमस्कार, मी अश्विनी. अश्विनीस मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार व्हेज मोमोज. चला तर मग व्हेज मोमोज बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते, अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. काय काय साहित्य लागतं ते बघूया. मोमोज बनवण्यासाठी इथे काही मी भाज्या कट करून घेतलेल्या आहे. बघू शकता इथे मी 2 वाट्या कोबी घेतलेल्या आहे, छान बारीक करून कट करून घेतलेल्या आहे या पद्धतीने. 1 वाटी गाजर घेतलेला आहे, अर्धी वाटी आपल्याला शिमला मिरची लागणार आहे, अर्धी वाटी कांदा लागणार आहे, 2-3 मिरच्या, लसूण, अद्रकचा तुकडा हे आपण कट करून घेतले तरी चालेल, ठेचून घेतले तरी चालेल. मी ठेचून घेत आहे म्हणजे मुलांच्या दाताखाली येणार नाही. नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इथे मी पॅन ठेवून घेतलेलं आहे, तेल घालून घेतलेलं आहे थोडंसं, आणि त्यात आपण घालूया कांदा. त्याचबरोबर आपण घालून घेणार आहे अद्रक लसूण ठेचून घेतलेले, ते घालून घेणार लगेच. आपल्याला जास्त असं भाजून किंवा शिजवून नाही घ्यायचं, फक्त हाफ फ्राय करायचं आहे. लगेच शिमला मिरची आपण सगळ्या भाज्या धुवून घेतलेल्या आहे छान. गाजर घालून घेतले लगेच. 2 मिनिटानंतर आता कोबी घालून घेणार आहोत. आपल्याला जास्त असं हे नाही करायचं, शिजवायचं नाही, फक्त पाण्याचं मॉइश्चर जे असतं भाज्यामधलं ते काढून घ्यायचं. म्हणजे सुक्का झालं पाहिजे या पद्धतीने. चवीनुसार मीठ, थोडीशी काळी मिरी पूड. आपल्याला सर्व भाज्या फास्ट गॅसवर परतायच्या आहे. 3 ते 4 मिनिट झालेले आपल्या भाज्या छान परतलेल्या आहेत, शिजल्या नाही म्हणजे कच्चपणा थोडासा आहे त्यामध्ये. खूप छान असे दिसत आहे. आपल्याला मोमोजचं ओरिल आवरण बनवण्यासाठी इथे घेतलेले 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेले, मैदा घेतलं तरी चालेल, आपण हेल्दी बनवत आहोत त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात 2 चमचे छोटे आपले या पद्धतीने, हे चमचे मी 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे. चवीनुसार मीठ आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे. छान असं घट्टसर गोळा करून घ्यायचा आपल्याला. बघू शकता आपली कणिक छान अशी मळून झालेली आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, या मीडियम साईजची कणिक मळून झालेली आहे. आपण अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून घेऊया. अर्धा तास झालेला आहे, आपली कणिक छान भिजलेली आहे. आता आपण छोटे छोटे या पद्धतीने गोळे करून घेणार आहोत. जसे आपल्याला मोदकाला करतो आपण त्याच पद्धतीने आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे. आपण गोळे करून घेतलेले आता अशा छान छोट्या छोट्या मोदक ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने आपल्याला पाऱ्या लाटून घ्यायच्या आहे. बघत असेल जेवढे पत्ता होतील तेवढे पत्ता करायचे आहे आपल्याला. बघत असेल आपण लाटून घेतली आहे. आता त्यात जे सारण बनवलेलं होतं भाजी व्हेज आपल्या पूर्ण भाज्या ते घालून घेते. या पद्धतीने आपल्याला डिझाईन देत जायचं आहे. बघत असाल एका साईडला आपल्याला पकडायचं आहे आणि एका साईडला अशा प्लेटी असतात, प्लेटी घालीत जायचं असं या पद्धतीने. बघू शकता या पद्धतीने, म्हणजे एका साईडने डिझाईन येते आणि एका साईडला या पद्धतीने मस्त अशा आपल्या मोमोज रेडी आहे. आणि याच पद्धतीने आपण सर्व करून घेणार आहे मी. बघत असाल या पद्धतीने सर्व मोमोज करून घेतलेले आहे. आता आपल्याला वाफळून घ्यायचे आहे. स्टीम करण्यासाठी इथे मी कढईमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. या पद्धतीने चाळून आपण थोडस तेल आपण त्यात घालून घेणार आहोत, पूर्ण लावून घेणार आहोत या पद्धतीने. या पद्धतीने सर्व मोमोज आपण ठेवून घेऊया चाळणीमध्ये. छान आपल्याला 10 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. झाकण ठेवून घेते त्यावर. बघू शकता 10 मिनिट झालेले आहे. आता आपण मोमोज चेक करूया झालेत का. बघत असाल खूप छान असा कलर चेंज झालेला आहे आणि आपले मोमोज झालेले आहे. काढून घेऊया. बघत असाल खूप छान आपले मोमोज रेडी आहे आणि घरच्या साहित्यामध्ये एकदम हेल्दी असे मोमोज रेडी आहे बघा. आणि नक्की ट्राय करून बघा. खूप सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
बघत असण्यासाठी भरपूर भाजी आपण घातलेली आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी संग. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.